देशी दारू दुकानावरून मित्र पक्षाचे नगरसेवक आमने सामने। शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या नवीन सुरू होणाऱ्या देशी दारू दुकानाला भाजपचे माजी नगरसेवक यांनी विरोध केल्याने नाशिकमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये दारूचे दुकान उघडण्यावरून वाद निर्माण झाला आहे। नाशिकच्या चुंचाडे शिवारात सुरू होणारी देशी दारूच्या दुकानाच्या विरोधात स्थानिक नागरिकांसह माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी विरोध केला आहे। याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। देशी दारू दुकानाला परवानगी दिली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी महिलांच्या वतीने देण्यात आला। नाशिकच्या चुंचाडेत सुरू होणारे देशी दारू दुकान शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांचे असून त्यांनी हे दुकान सुरू करू नये। त्यांना समाजकार्य करायचे असेल तर चांगले काम करा असा सल्ला देखील यावेळी देण्यात आला। तसेच त्यांनी देशी दारू दुकान उघडले तर त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा राकेश दोंदे यांनी दिलाय। यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष उपस्थित होते। आज आम्ही चिंचोळे गाव आंबेडकर नगर या ठिकाणचे सर्व रहिवासी आणि मी तिथे माजी प्रतिनिधी म्हणून राकेश दोंदे गेल्या 2020 मध्ये गेल्या 5 वर्षापासून आम्ही हा पाठपुरावा करतोय। तिथे एक देशी दारूचं दुकान येत आहे आणि देशी दारूचं दुकान अशा ठिकाणी येतंय का भर वस्तीमध्ये येतंय। आजूबाजूला पूर्ण वस्ती आहे आणि भर वस्तीत दुकान येतंय। तिथे बाजूला शाळा पण आहे, मंदिर आहे, बाबासाहेबांचा पुतळा पण आहे। एवढं आम्ही वारंवार सांगून शासनाला या अधिकाऱ्यांना सांगितलं बराच टाइम। गेले त्यांनी 3-4 वर्ष हे बंद झालं होतं। आता कालपासून परत येऊन त्यांची पाहणी चालू झाली आणि त्या दुकानाची तयारी होत आहे। तर आमच्या सर्व नागरिकांचं आमचं असं म्हणणं आहे, या ठिकाणी देशी दारूचं दुकान आलं, ही कामगारांची वस्ती आहे। आधीच इकडचे लेकरं बाळं व्यसनाला लागून संपून चालले आहे। त्याच्यात तुम्ही देशी दारूचं दुकान आमच्या दारापुढे आणून टाकाल तर उद्या महिलांनी आणि लेकरांनी करायचं काय, घराच्या बाहेर निघायचं कसं, अशी वाईट परिस्थिती झाली आहे। म्हणून आम्ही शासनाकडे दाद मागायला आज त्यांना निवेदन दिलं आहे आणि तिथले सर्व रहिवासी आज माझ्या सोबत आलेले आहे आणि सर्वांचा रोष आहे। आज आम्ही त्यांना शांततेत सांगितलं का हे दुकान, ही परमिशन त्यांना न मिळता कामन त्या दुकानाचा जो कोणी मालक आहे त्यांचं नाव काहीतरी मामा ठाकरे म्हणून आहे असं ऐकू येतंय, बरोबर ना? मामा ठाकरे म्हणून आहे। त्यांना आम्ही विनंती करतो का तुम्ही हे दुकान आमच्या दारात आणू नका, आमच्या समाजाला बर्बाद करू नका आणि हे दुकान तुम्हाला अजून पुढे तुमच्या दारापाशी टाका नेऊन, पण इकडे दुकान आणू नका। आम्ही तुम्हाला गेल्या 5 वर्षापासून सांगतोय, तुम्ही येऊन जाऊन त्याच ठिकाणी तुम्ही ते दुकानाचा हट्ट लावला आहे आणि जे तुम्ही करत आहात ते चुकीचं आहे। काही दिवसापूर्वी तुमची बातमी पण आम्ही बघितली, शिंदे गटातून तुम्ही नाराज असताना दुसऱ्या कुठल्या गटात चालले आहे किंवा दुसऱ्या पक्षात जाणार आहे। तुम्हाला सामाजिक कार्य करण्याचा एवढा शौक आहे किंवा सामाजिक कार्य करायचं आहे तुम्हाला तर चांगलं करा। अशा आमच्या वस्त्यांमध्ये दारूच्या दुकानात टाकून आमची वस्ती संपू नका, ही तुम्हाला विनंती सांगतो। नाही तर उद्या तुमच्या दारापाशी येऊन आम्ही आंदोलन करू। हे तुम्हाला आम्ही चिंचोळा गावात राहतो। आमच्या शेजारी येतं मंदिर पण आहे आणि आपला बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा पण आहे। मग तिथं ते दारूची दुकानं टाकताय। आम्ही महिलांनी कसं काय वागायचं आणि कसं वापरायचं तिकडं? आमचे लहान लहान पोरं आहे, सुना आहे घरात, येणं जाणं तिकूनच आहे। ते आमच्या शेजारीच दुकान टाकताय दारूची। हे आमची नम्र विनंती आहे का मामा ठाकरेंनी ही दुकान नाही टाकायला पाहिजे। हे त्यांच्याकडून आमचा प्रयत्न आहे हात जोडून का ही दुकान नाही पाहिजे आम्हाला। तुमचं नाव सांगा। माझं नाव बबन भिका दराडे। तर माझं एक म्हणणं बदल, देशी दारू दुकान आम्हाला चालू द्यायचं नाही। आमच्या आया बहिणी मातुश्री रस्त्यानं चालतात आणि पोरं शाळेत जातात, एवढे मुलं, त्यांचं कोण लक्ष ठेवील? काही कमी जास्त झालं तर उद्या येतील का बघायला तिथं? असं आमचं सांगणं आहे बदल। तुम्ही देशी दारू दुकान उघडू नका। तुम्हाला उघडायचं असेल तर तुमच्या दारी उघडा, तुमच्या घरी उघडा, पण आमच्याकडे दुकान उघडायचं नाही। हे मामा ठाकरेला माझं सांगणं आहे आणि आम्ही ते होऊ देणार नाही। आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत। आमच्या एरियामध्ये दारूचं दुकान होत आहे, त्याच्या विरोधात आम्ही इथे जमलेलो आहोत। एवढीच विनंती आहे की दारूचं दुकान बंद, कारण की आता बेरोजगारी वाढलेली आहे भरपूर। आमच्या आत्ताशी लहान लहान मुले आहेत आणि एक्झॅक्टली ते दुकान माझ्या गॅलरीच्या समोरच होत आहे। माझे लहान लहान मुलं गॅलरीतून बघून त्यांचं नुकसान, म्हणजे आतापासून ते मोठेपणापर्यंत ते दुकान काही लवकर हे होणार नाही। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।